विटा शहरात जिओ न्यूज चॅनलचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर 3 व्यक्तींनी कोयत्याने हल्ला केला आहे। हल्ला चॅनलच्या ऑफिसमध्ये झाला असून पिसाळ यांच्या हातावर वार करून त्यांना जखमी करण्यात आले आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना विटा येथील ओमश्री रुग्णालयात तात्काळ दाखल केले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे। प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांनी ऑफिसमध्ये प्रवेश करून पिसाळ यांच्यावर निशाणा केला। समाजात या घटनेवर संताप व्यक्त करण्यात आला आहे। नागरिकांनी पत्रकार सुरक्षिततेच्या प्रश्नावर गंभीर टीका केली आहे। पत्रकार सुरक्षित नसेल तर समाजाचा आधार कोण, अशी प्रतिक्रिया विटा रहिवाशांनी दिली आहे। विटा पोलिसांनी सदर घटनेबाबत तपासाच्या गतीत वाढ केली असून हल्लेखोरांना शोधण्यासाठी जोरदार यंत्रणा कार्यरत केली जात असल्याचे समजते आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा। अजून की नाही की रिव्हॉल्वर घेऊन दोघं जरी खाल्लं रिव्हॉल्वर दाखवते। एक सुद्धा सोडू नका साहेब। आता एक जरी सुटला तर उद्यापासून परत सगळं बरं बातमी काय कुणाच्यासाठी होती? तुमच्या बाजूने पॉझिटिव्ह बातमी लावली नाही सांगा बरोबर साहेब? असं नाही साहेब, हे नाही बरोबर। बिहारच्या पुढची परिस्थिती झाली ही राव, असं नाही बरोबर। असं असतं कुठे तेव्हा 307 302 दाखल झालं पाहिजे साहेब, नाही तर सगळं जिल्हा महाराष्ट्र बंद करणार आहे, सोडणार नाही आता।